योग गंगा या कार्यक्रमामध्ये मी प्रमाणित योग शिक्षिका संसारला उपाध्याय। आज एक आपण खूप छान विषय घेऊन आलो आहोत। मी बऱ्याच वर्षापासून योग शिकवते, जवळजवळ 20 वर्ष झाली मला। मी ऑनलाईन माझे क्लासेस चालतात, ऑफलाईन चालतात। खूप प्रकारचे वेगवेगळे साधक माझ्या संपर्कामध्ये आलेले आहेत। काही लोकांना असं मी बघितलं की त्यांना असं वजन तर जास्त आहे, कमी तर करा वाटायला लागलं, परंतु जसं आम्ही उदाहरणार्थ वर्कआउट जर त्यांच्याकडून करून घेतलं त्यामुळे कंटाळा येतो आम्हाला। काही महिला आहेत, काही मुली आहेत, आम्हाला असं काही दाखवा की एकाच ठिकाणी बसून आम्ही वजन कशी कमी करणार। मग मांड्यांची चरबी, कमरेची चरबी, कमरेत असलेली चरबी, पोटाची चरबी ही कमी करण्यासाठी एकाच ठिकाणी बसून आपण कशा पद्धतीने ती चरबी कमी करू शकतो। तर आपल्याला वर्कआउट पण जेव्हा एखाद्या समजा 8 दिवसातून आपला मूड असेल त्या दिवशी वर्कआउट करू शकतो। ज्या दिवशी असं वाटलं आपल्याला नाही उड्या मारायच्या फक्त एका ठिकाणी, तर ह्या अशा प्रक्रिया आहेत की ह्याच्याने वजन तर कमी होणारच। फक्त आपल्याला एवढंच आहे की वाढवावं लागतील त्या। उदाहरणार्थ आपण इथे एवढ्या वेळ तर आपण एवढ्या प्रक्रिया घेऊ शकणार नाही, मग त्या फक्त त्याचे जे सेट आहेत, उदाहरणार्थ 25-25 चे 3 सेट असं, आणि हळूहळू अभ्यास वाढवूया आपण। सुरुवातीला थोडंसं थकल्यासारखं वाटेल, एकदा सवय झाली शरीराला मग काही नाही वाटणार। म्हणून आपण नेहमी बघत असतो की कारणं असतात आजाराचे वेगवेगळे। आता काही लोक खूप बसून राहतात, त्याच्यामुळे त्यांची चरबी वाढते, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज होत नाही शरीराच्या, म्हणून त्याच्यामुळे त्यांची चरबी वाढते। काही जणांचं जेवढं ते खातात, जास्त प्रमाणात खातात, पण तेवढं ते बर्न होत नाही, त्याच्यामुळे पण वजन वाढतं। काहीचं अनुवांशिक असतं, आईवडिलांकडून आलेलं असतं। परंतु मग काही जण म्हणतात की आम्हाला वर्कआउट करताना थकवा येतो। मग कारण काय असतं त्याचं, की जे आहारामध्ये जे पाहिजे ते घटक आपण घेत नाही, म्हणून थकवा येतो। उदाहरणार्थ B12 आहे, डी व्हिटॅमिन आहे, कॅल्शियम आहे, मिनरल आहे, प्रोटीन आहे, ह्याचं सर्वांचं थोडंसं संतुलन आहारामध्ये ठेवलं तर आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही। आणि कधी कधी वयोमानाप्रमाणे थोडंसं जाणवतो थकवा। उदाहरणार्थ माझं वय 62 आहे, मग थोडासा थकवा, मग तरी मी आहारामध्ये लक्ष ठेवते की रोज आपल्याला हिरवी भाजी एवढी खायची आहे, फळं आपल्याला जास्त खायची आहेत, पालेभाज्या जास्त खायचे, आणि जे आपल्याला योग्य आहे तो आहार घेतला तर अजिबात थकवा येत नाही। मग ह्या प्रक्रिया ज्या आहेत दिवसातून तुम्ही 2-3 वेळेस करू शकता। आणि एकाच ठिकाणी बसून कसं आपल्याला घरच्या घरीच वजन कसं कमी करता येईल ते आपण एक 4-5 प्रक्रिया पुन्हा प्रत्येक आसनामध्ये आपण बघतो। पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण की पूर्ण व्हिडिओ जर बघाल नाही तर तुम्हाला लक्षातही येणार नाही आणि करता येणार नाही, किंवा माझ्यासोबतही तुम्ही व्हिडिओ लावून करू शकता। तर मग कोणीही करायचं नाही। खूपच जास्त ज्यांना कमरेमध्ये खूपच जास्त त्रास आहे त्यांनी मात्र टाळायच्या। परंतु काही लोकांना खूपच वजन आहे आणि असं वाटतं वर्कआउट करायचं नाही, आज कंटाळा आला, मग एकाच ठिकाणी बसून त्यांनी कसं वर्कआउट करायचं हे आज आपण बघणार आहोत। मांड्यातील चरबी, पोटातील चरबी, कमरेची चरबी, दंडाची चरबी, ही सगळी चरबी काही अशा असतात, महिलांना तर विशेष जास्त चरबी, काही ठिकाणी ती जास्त चरबी असते, ती कमी पण करायची आपल्याला आणि वजन पण कमी करायचं। थोडंसं आहाराची जोड तर आपल्याला द्यायचीच आहे। थोडंसं आपल्याला उदाहरणार्थ पोळी कमी करायचं, तिथे आपल्याला सॅलड जास्त खायचं, भाकरी कमी करायची, तिथे आपल्याला फ्रूट म्हणजे हे खायचं, फळ खायचं, हे थोडंसं आपल्याला त्याची जोड, गोड अजिबात खायचं नाही, हे थोडीशी जोड दिली आणि 7 दिवस तुम्ही करून बघा। ह्याचे 25-25 चे 3-3 सेट तुम्हीच म्हणा, कमेंट्स करा, कळवा नक्कीच। तर कशा पद्धतीने आपल्याला बघा, पोश्चरचं प्रत्येक वेळेस आपल्याला लक्ष ठेवायचं। चला आधी संपूर्ण आपण पाय सरळ करून घेऊया। पोश्चर जे आहे आमचं पूर्ण हे सरळ आहे आमची। आधी पायाला थोडंसं आपण रिलॅक्स करून घेऊया, पूर्ण मागे आणि पुढे। श्वास, लांब श्वास घेत राहतोय आणि लांब श्वास सोडत राहतोय। श्वासासोबत प्रत्येक प्रक्रिया मी प्रत्येक व्हिडिओमध्ये श्वासासोबत सांगते, कारण की फक्त लांब श्वास घेण्याने पण बराच बघा। आता हे आपल्याकडे ताणून घ्यायचं, फक्त आपल्याकडे पूर्ण बघा, हे फील करा, पूर्ण इथून इथपर्यंत बघा असं ताण आहे, पूर्ण फील करा, असं काढून घ्या। काही सेकंद थांबलेला आहोत, आता पूर्ण जमिनीकडे आहे आपले पाय। आता बघा, स्थिती बदलली की त्याचे परिणाम बदलतात। हा जो ताण, पीळ आणि दाब आहे तो पण बदलला, कारण की ती स्थिती बदलली आहे। काही सेकंद त्याच्यामध्ये थांबले आहे।
उदाहरणार्थ 10 मणेपर्यंत थांबा, 5 मणेपर्यंत थांबा, जसं आपल्याला शक्य आहे तसं. आता आपल्याला इथली चरबी कमी करायची. दोन्ही हात मागे, श्वास सोडत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरच्या दिशेने घेतला, पुन्हा 10 खालच्या दिशेने सोडला. 9 8 7 6 5 4 3 2 1. बघा, पोटावरची चरबी लवकर कमी होण्यास प्रत्येक जेव्हा प्रक्रिया कराल तेव्हा बरोबर फील करा कुठे जास्त. आता हा दुसरा प्रकार जो आहे, इथे जास्त तुमची इथली जी चरबी आहे ती कमी करण्यास ते मदत करणार आहे. बघा, दोन्ही पाय या पद्धतीने ठेवलं. आता हे बघा, 1 प्रत्येक वेळेस पाय बदललाय मी. 2 3 4 श्वास घे, श्वास सोडत. 6 7 8 9 10 आणि बस. बघा, श्वासासोबत पण केलं, परंतु आपल्याला हे फक्त 10 करून होईल का? नाही, कमीत कमी 25-25 वेळेस आपल्याला असे 3-3 सेट हळूहळू वाढवायचा आपल्याला अभ्यास. पुन्हा त्याच्यानंतर आपण हा पाय, मी उजवा पाय जो आहे तो डाव्या मांडीवर ठेवला आहे. आणि पुन्हा 1 2 इथून वागते मी. 3 4 श्वासासोबत. 5 6 7 8 9 10 आणि बस. आता 2 बाजू आहे देवाने दिलेल्या, फक्त आपल्याला दोन्ही बाजू समतान पिळाने दाब देणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये हात वर नेल्यामुळे इथली पण चरबी, दंडाची चरबी पण कमी होण्यास मदत होते. इथली पण, इथे पण ताण पडतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि बस. बघा, पुन्हा रिलॅक्स. आता पुन्हा दंडाची चरबी, ह्याच्यामध्ये पोटाची ती कमी होते, दंडाची कमी होते. दोन्ही हात ह्या पद्धतीने ठेवलेले आपण. हे बघा, ह्या पद्धतीने ठेवलेले आहे. आणि आता श्वास घेत आणि श्वास सोडत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बघा, इथे पूर्ण ताण पडलाय, इथलं पण आणि इथे पण ताण पडत होता. आणि पोटावरची चरबी, मांड्यावरची चरबी आणि दंडावरची चरबी, या तिन्ही चरबी कमी करण्यास मदत करणार आहे असं म्हणतात. आता पुढची जी स्टेप्स आहेत, बॉडीला आपण ट्विस्ट करतोय. हा साईडचा जो फॅट आहे बघा, 1 2 3 4 5 6 7
8 9 10 पुन्हा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बघा कामामध्ये अशी कोणतंच काम नाही आहे ज्याच्यामध्ये आपण उजवीकडे आणि डावीकडे म्हणजे तो पण फायदा होतो. बॅलन्सिंग फार होते इथे, शरीराचं बॅलन्स खूप छान होते जेव्हा आपण असं करतो आणि जेव्हा असं करतो. शरीराची हालचाल चारही पद्धतीने म्हणजे जसं उदाहरणार्थ मागे पण वाकले गेलं पाहिजे, समोरही वाकले गेलं पाहिजे, साईडला पण आणि साईडला पण. मग योगामध्येच ते सगळं शक्य आहे, आसनामध्येच. म्हणून आपण बऱ्याच महिला म्हणतात की आम्ही खूप काम करतो, परंतु कामामुळे होतं का मग शरीराचं बॅलन्स नाही. काम तर करायचंय, उलट योग केल्यामुळे आपण काम जास्त करू शकतो, जास्त तास आपण काम, कारण की एनर्जी लेवल वाढेल योगामुळे आपल्याला. मग याच्यामध्ये असंच होतं की चारही बाजूने शरीराची हालचाल पण झाली आहे आणि खूप सुंदर रीतीने हे आपण जे आता स्टेप्स केल्या एकाच ठिकाणी एका जागी बसूनच आपण वजन कमी केले. इथे आपल्याला उड्या माराव्या लागल्या नाही किंवा काही असं काहीच करावं लागलं नाही, चालावं लागलं नाही, काहीच करावं लागलं नाही. फक्त एकाच ठिकाणी बसून आपण कसं वजन कमी करता येईल या पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही कराल, कमेंट करा, आवडला असेल नक्कीच व्हिडिओ तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे प्रत्येक माझा नवीन व्हिडिओ रोज मी टाकत असते तो अपलोड होतो आणि तो तुम्हाला दिसून येईल. तर नक्कीच तुम्ही योग कराल आणि स्वस्थ राहाल. ओम धन्यवाद.